ओ आजी इकडे या. आजी कोणाला म्हण दुसरा भाड्या? हा तुला घातलं मी डबऱ्यात. तुझ्या पोरीच्या वयाच्या आहे की मी. अहो सॉरी लांब काही कळलं नाही मला. कळलं नाही म्हणा भाड्याला. बर ढबू कसा दिला पावशर? 15 रुपये पावशर आहे. बर पावशर करा, मी पैसे घेऊन आलो आतनं. हा आणा. हा अगं बाया फोन कुणाचा आला? हॅलो हा के हा बोल की काय म्हणत्या? बरी आहेस का? हा पाऊस पाणी काय म्हणतोया? बर हाय बघ माळवई काय आली होती इकडं. हा गुरडोर काय म्हणते ती? दूध दुभत आहे का बरोबर? हा बर हा बर बर ही जरा पैसे आणि पावशर द्या ढबू. आता ग बया ह्यातलं ढबू कुठे गेलं? मामा मला ढबू घेतला तर काय? अहो मी तर पैशाना आत गेलेलो. कशाचं काय सांगता खोटं? ह्यातलं ढबू कुठे गेला? माकडा कोण आहे भरी? दोनच घेतली त्यामध्ये. 2 घेतले ते ढबू अख्खा संपवलं माझं. 2 घेतलं ती म्हणून उठ बघ. नाही मी कुठं काय केलंय? आणि ते पोट का फुगलंय? रात्री खाल्लं होतं मटण म्हणून सुटलंय पाठ. नाही काय भाड्या ढबू घेतलं बाहेर. सगळ्यांना धूत करून टाका भाड्याने. मस्त झालं जेवण. अरे फेकण्या बिरमुट्या एका बुक्कीत घालून टाकात. मस्त याला काय तुला? अहो सॉरी दादा, चुकून धक्का लागला. चुकून लागला मी. मस्काड्यात पाडणे का जरा पुढे बघून चाल की. अहो सॉरी म्हणलंय की आता जाऊ द्या की. काय करणार आहेस तू? किती घेऊन येणार आहेस? किती पण घेऊन ये. अरे किती बी समोर येऊ दे एकटा बस. ए इकडे यार जरा. आता बोल. कोण आहे दादा? ही भाव आहे ती माझं. भाव आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आता काय म्हणला त्याला? किती बी समोर येऊन दे त्याला एकटा बास. सॉरी म्हणायला एकटा बास. किती बी समोर येऊ दे सॉरी म्हणा एकटा बास. पाय धरून सॉरी म्हणतात. म्हणतो दादा मार नका. श्यामू बोला मालक. काय वाटतंय तुला? मला त्या बावला टिपल का? कुठं आहे भाऊला? त्या पत्रावर ठेवलाय काय? अरे माकडा येऊ काय बावला? ठेव भाऊला. अयो एवढ्या लांब ठेवलाय म्हणलं मला जरा शंका वाटते टिपायची. टॉमना मारतायची मला. जरा जवळ घे. लांब घे जरा. हा बरोबर. बर एवढ्या लांब बस का? काय डोंगरावर येतस का? इथं ठेव. इथं बर इथं बस का? टिपा बरं. बॅग टिपला बॅग. कसा वराला बावला ऐकलंस का? भाऊला नाही वरडला तिकडे माणूस टिपला असा. माणूस वरडला. बस माझी बदनामी करू ग. आता टिपत बघ. बर अरे काय झालं हसायला? काय मालक फुसका मार गेला तुमचा. बारक पोरग पण टिपल एवढ्या जवळचे. धरतो टिप. नको तुम्हीच टिपा. आता जर मला न टिपलं तर काय होणार? तर तुला फाशी देणार. मला भाषी देणार. होय. राम टिपतोय बघ. टिपा मालक. काय नियम आहे? एक नंबर. काय नियम? वाचलाच भेटत. माझ्या नेमबाजीमुळे वाचला. नियम नाही दगडामुळे वाचलोय. काय नियम आहे तुमचा? एक नंबर नियम आहे तुमचा. कसा वाटला नियम? एक नंबर. पप्पा मी हॉटेलमध्ये चालले जेवायला. अगं पोरी थांब. मी आता शिकारायला निघालोय. मस्त पैकी एखाद्या जनावरात शिकार करून आणतो. आपण मटण खाऊया मस्त पैकी. पप्पा तुमच्याच्याने नाही होणार शिकार. तुम्हाला इथल्या इथं जवळ असलेला भाऊला टिपता येईना. या शाम्यानं आता दगड मारून तो भाऊला टिपलाय आणि तुम्ही खुश झालाय. काय? श्याम्या थांब. तुला तर गोळीच घालतो. थांब. काय थांब. अरे हळू पळ की जरा पाडलं असतं सत्ता मला. सॉरी बर का. जरा गडबडीच होतो. बर इट्स ओके. पण हळू जा जरा. कोणाला तरी धडकशील तुलाच लागेल. बर आईला किती काळजी करते माझी. फुल देतो आणि इम्प्रेस करतो तिला. तू खूप छान दिसतोस कुरळ्या. थँक्यू.
पंछी बनू ए थांब ना. काय रे तू खूप छान दिसतेस. थँक्यू. ऐक की बोल की. मला तू लय आवडल्यास. माझ्यावर लग्न करशील? कोण आहे तुम्ही? काय म्हणत मला आवडते ही. काय मला पण आवडते. बंदूक तुमची तुम्ही कधी हातात दिली का बंदूक आणि तुला देते यांची पोरगी. अरे कोण आहे ह्यो? पप्पा मला माहित नाही माझा पाठला करत माझ्या माग आलाय. काय तुझ्या गोळ्या संपल्या काय? शाम्या गोळ्या कुठे द्या? किशात आहे द्या. अरे काढ लवकर. हा 1 मिनिट ही जरा गोया. अरे माकडा पेपर मिरच्या बंदुकीच्या गोळ्या कुठे द्या? घरात आहे द्या. अरे गोळ्या कशा ठेवल्या तुझ्या घरात? थांब थांब सुट्टी नाही तुला. थांब शाम्या अजून दोघं बोलू. आज याला ठार मारा सुट्टी द्यायची नाही. जा बोलू भाई ह्यो आपल्याला माराय माणसं घेऊन आलाय वाटतं. मालक आपल्याला मारा ह्यो 4-5 जण घेऊन आलाय. आपला खिमा करतेली. आपण कल्टी मारूया का? मला पण तसं वाटतंय. गोळ्या पण संपल्या त्या बंदुकीतल्या. जा जाऊ. अरे भाऊ का पैतोय? अरे काय सांगू बाबा तुला. आता 2 गँगच्यात भांडण लावून आलोया. एक टोपीवाल्याची गँग आहे आणि एक कुरळ्या केसवाल्याची गँग आहे. भांडणं लावली पळून आली. किती जण होती? दोन्ही मिळून का नाही 7-8 जण आहे ते बघ. मागाय 3 हो का? कुठे? श्यामा आज जर पहिल्या डावात बावला टिपला नाही तर तुला फासावर देतो बघ. बर मालक. टिपू का? हा अरे तुझ्या तर आता तुझा गडा टिपणार मी. थांब तुझ्या हाताचं बांधून घालतो. मला माझा नियम बघायचा आहे. हात दे. मालक 2 मिनिटात येऊ का? लग्नीला आले. बर थांब हात बांधतो आधी. हा ये जा. थांबा 2 मिनिटात आलो मालक. आईला ह्यो तर लगेच नेतो म्हटला. पण मी तर याचा हात बांधली ती. आता पॅन्टची चेन कशी काढणार येऊ? चड्डीत मुततो का काय माहित आता. अरे बाया काढ शाम्या. आणि असा हात बांधून का आलास तू? अरे मालक बंदुकीनं बावला टिपाय लागलंय. मग काय झालं? मालकानं जर पहिल्या डावात बावला नाही टिपला तर मालक मला फासाव देणार आहे ती. मग मी काय करू? एक काम कर तू दगुड घे आणि बावला टिप. बरोबर चल मी टिपतो बावला. चल चल अजून कसा आलाय श्याम्या? आलोय मालक. अरे श्याम्या एवढा हुशार का रे? लघवी करत होतो. हा चेन कोणी काढली? मीच काढली दातानं काढली. गँग बरं आता टिपतो बघ. हा टिपा मालक. काय नियम आहे मालक? वाचलो. श्याम्या हा बोला आता मालक. फोटो बरा टामट डोसक्यावर ठेवून टिपतो तुझ्या. नको मालक. अरे माझ्या नेमवर भरोसा नाही हो तुझा. नाही. हाय हा उभा राहा पुढे. बर मालक हितनच टिपा. अरे इथं कुठे लांब उभा जा. नेम सुधारलाय आता माझा. मी सुधारला जा असला आता. तर तुम्ही सुधारलेला नाही सा मालक. अरे जा लांब. बर मालक एवढं अजून लांब जा लांब पुढे झाडापाशी. राम 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 राम. अजून जरा लांब जातो. ऑलिम्पिकला ह्यावेळी नक्की मेडल आणणार मी. आईला जिवंत आहे वाटतं मी. आयला या मालकाचा गेम वाजवला पाहिजे नाही बेन माझा गेम वाजवल. बाया माझ्यावर चल जरा. कुठं रे? मालकाला जरा चुपूया आणि त्याला कोमात घालूया मग त्याचं शिकारीचं खूळ जाईल. चालतंय की चल. बेन मला बी लय काम लावते. चल हे बेने माझा गेम वाजवण्यात वाटतं. बघितलं पाहिजे. बाया मालकात खाटो झोपला असेल. चल झोपाटी घालूया. शाम्या आवाजाचा बंद झालाय. मालक हाय का मेलं बघ जरा. हा थांब बघतो. अरे यात मालकच नाही ती. आता रे. पप्पा ओ पप्पा. अरे मालकाची पोरगी आली वाटतं. आता काय करायचं? एक काम कर तू खाट खाल्लं मी रग घेऊन वर खाटो झोपतो. बरोबर. ए कोण आहे? सर सत्या. मालक तुम्ही. थांब वर श्याम्या झोपल्या नका. जाऊन त्याला धोपाडी घाल.
श्याम्या माकडा मला मारायला तुझ्या तर आता काय झालं पप्पा? अगं पुरी मला मारायला ती माकडं पळवून लावली त्यासनी. बरं झालं पप्पा मारलं सा नालायक कुठली. भावा ऐक की, परवा मला एक पोरगी दिसलेली एकदम चिकनी होती, मला लय आवडली होती. म्हणून मी तिला लग्नासाठी विचारलं. तिचा होकार येस तर तिचा बा तिथं आला नव्हता. मग आता काय करायचं म्हणतोयस? काय नाही, आता परत एकदा जाऊन तिला प्रपोज करणार आहे आणि लग्नासाठी विचारणार आहे. अय बुरट्या, पुरी तशा लग्नासाठी होय म्हणत नाही त्या. मग काय केलं पाहिजे? तिला इम्प्रेस करायसाठी काहीतरी आयडिया केली पाहिजे, मग ती तयार होईल. बरोबर भावा, आपण काय आयडिया करायची? इकडे कानात सांगतो काय. हा ओके भावा, चल जाऊया. चल. ला 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 ला. ओ दादा काय रे बाबा? माझ्या सायकली चीन पडली आहे, तेवढी बसू का? अरे तुझा हात काय मोडली ती? ही बघा का दादा. हा अरे सॉरी भावा, सॉरी. वय द्या पॅन्डल फिरी जरा. ती ना भावा, याला दोन्ही हात नाही ती, ह्यो सायकल चालवतो कसा? अय बुरट्यानो, टाटा बाय बाय. अरे फुकणीच्या गाडी दे माझी. अरे थांब माकडा. मामा पांढरी स्कूटी एक जण घेऊन गेला, बघितलं का तुम्ही? 200 रुपये दे मग सांगतो. 220. ही घ्या 200 रुपये, सांगा लवकर. पांढरी स्कूटी घेऊन एकदम त्या रस्त्याने तिकडे गेला बघ. बरं चालते, थँक्यू मामा. हे जाऊ दे, अंदाज. चल. हे अरे मोठ्या आवर की लवकर चालू कर, ती दोघं तिकडे गेले तोपर्यंत. हे चल लवकर. हे थांब. ती बुरट तर आंधळ होतं, मग त्याला कसं कळलं इकडं स्कूटी गेली ती? हा चल. बस बुरट्यानं हॉटेल पैसे मारलेलं काय, कसा बदला घेतला आता? गाडी चालला तर बस की. थांब माकडा, तुझ्यात राहता. थांब. भाऊ कोण आहेत ती? अरे भावा, मी त्याला हॉटेल बशी मारलेलं, त्यामुळे बुरट्यानं माझी गाडी पळवल्या. भावा आपली गाडी पळवल्या, आता तिला पळवायची. चल आणि इम्प्रेस कर. बरोबर चालतंय, चल भावा, परत बघतो त्याला. भावा आल्या बघ ती, जा फांदी घेऊन लवकर. बरोबर चालतंय, थँक्यू भावा आयडिया दिल्याबद्दल. अरे देवा थँक्यू बर का. थँक्यू काय त्यात? अरे फांदी पडल्यास त्या अंगावर तू नसतास तर. मी नसतं तर फांदी पण नसते. म्हणजे? म्हणजे तू वाचली नसतीस असं म्हणायचं होतं. हो खरंच तू चांगला आहेस बर का, आवडलास मला. थँक्यू. अरे भावा एक गोळ झालाय. काय रे भावा? झाड चिचच आहे, तू करंजीची फांदी टाकली आज. माकडा. म्हणजे ए नालाय का माकडा, म्हणजे तू झाडाची फांदी टाकलीस आणि वाचवल्याचं नाटक करतोय सोय. बरोबर. माकडा का बस की. मूर्खा माकडा, परत तुझं तोंड दाखवू नकोस मला, जाईत ना. हिचं तोंड बघायचं नसलं तर माझं बघा की. ए जळक्या वांग्या, तू तर पहिला पळीत न मूर्ख कुठला. ऐक की, अगं ही सगळं मी जरी नाटक केलं असलं का नाही तरी प्रेम खरं करतोय तुझ्यावर. बर असू दे, पण परत असलं करू नकोस. नाही करत. बरं ऐक की, माझ्यावर लग्न करशील का? मला लय आवडतेस. करीन मी लग्न, पण तुला उद्या 9 वाजता येऊन माझ्या पप्पांना भेटलं पाहिजे. ते हो म्हणले तरच मी लग्न करीन. चालतं येतो 9 वाजता. हा, येते. बरं ऐक की, फोन नंबर दे की तुझा. इकडे ते मोबाईल सेव्ह करते. हा झाला. उद्या सकाळी 9ला येतो. हा बाय. बाय बाय. थँक्यू. कापतो माझं मी. बस एक मिनिट भावा, चुकून येतो. बस. कापतोय की माझं मी. हा ओके. माझ्याकडे बस की एका जागी. बस तू मार नको. तुला सोडायला नाही. पैसे नाही माझं तेवढं. तुला दाखवतोच बघ आता, सुट्टी नाही बे. तू कोणाला मारतो तू? दाखवतो तू नेऊ त्याला. तिकडे चल, जाऊ तुला. चल ये. थांब, तुला सोडायचं नाही बघ आता. माकडा तू. चिकुला रे, चल तिकडे. चल ये, चिकुला इथं जरा ये, इकडे मोकळ्यात ये. लय मस्ती आल्यावर तुला माकडा. दाखवतो
सुट्टी नाही बघ. अजून कसा नाही आला हा? अरे आवर लवकर, उशीर झाला या. 4 मिस कॉल पडली तिचं, आवर लवकर. करतोय की रे भावा. हा थांब थांब थांब, एक मिनिट, फोन आलाय थांब. हॅलो, बोल की प्रिया. अरे 9 वाजले, ये ना लवकर, पप्पा वाट बघत बसलेत तुझी. बरं आलो 5 मिनिटात आलो, 5 मिनिटात. हा ये लवकर. बस थांब मोबाईल ठेवू दे. चल अरे आवर लवकर, कान कापशील माझा भावा. हे हा बस घर आले तिचं भावा. अरे पैसे दे की माझं. हा देतो थँक्यू भावा, तुझ्यामुळे झालं काम. चला येऊ का? अरे कपडे. ओ चालतं घे काढ लवकर. हा चालते, येतो भावा. पुरी कवाय असती पोरग. पप्पा 5 मिनिट थांबा, येईल तो. प्रिया आलो मी. तू श्याम्या पण दुकान माझ्या. ही धरा मालक, घाला गोळी आणि हिचं लगीन लावून द्या माझ्यावर. नाही घाला गोळी. अहो पप्पा चांगला आहे हा, माझं प्रेम आहे याच्यावर. पोरी मला माझा जावाय शिकारीत तरबेज पाहिजे. अहो मी पण लय तरबेजा शिकारी केले तुम्ही. बर नियम कसा आहे तुझा? माझा नेम काय नाही बघा. कवा पण उठतो, कवा पण झोपतो, कवा पण खातो, कवा पण पितो. अरे इकडा नेम पाहिजे नेम कसा आहे? मस्त आहे. हा बर या बावला टिपून दाखव मला. इधर बांधू. ह्यो हा थांब. हा टिपू काय? हा हाय गया. पुरी आगे ह्याला धडपण दुखता राहिला नाही हो. काय शिकार करणार आहे? मालक मला धरा येते तुमची बंदूक, मी धरू काय? तू काय करणार बंदूक धरून? मी गुळी मारतो, मग माझं लगीन लावून द्या प्रिया बरोबर. हो तिकडे. पप्पा माझं प्रेम आहे याच्यावर. पोरे हे बघ, याला जर वाघाची शिकार करून आणली तरच मी तुझं ह्याच्यावर लगीन लावून देणार. करतो वाघा शिकार. 2 दिवसात वाघ मारून घेऊन घरला येतो. वैभव तू करशील ना वाघाची शिकार? मला तर भीती वाटते. अगं टेन्शन घेऊ नको, वाघ मारून आणतो मी. बर ठीक आहे. ए भावा ऐक की. बोल की. एक काम होतं. बोल की काय? किरकोळच आहे. वाघा शिकार करायची ती. वाघ म्हणजे काय कोंबडी वाटली वी फाडून खायला आपल्याला? अरे भावा काय मॅटर झालाय माहितीये का? प्रियाच्या बापाने सांगितलंय जर वाघा शिकार करून आणली तरच माझं आणि प्रियाचं लग्न लावून देणार आहे. एक आयडिया आहे ती केली पाहिजे. काय रे? आमच्या घरात वाघ आहे, तो पोत्यानं घालून ये. काय तू वाघ पाळलास घरात? अरे खरा नव खोटा ये डाव खोटू. बरोबर. गावात नका खरोखरच्या वाघागतच आहे की, पण ही वाघाच पिल्लू वाटते रे. असं दे, त्याला काय होतंय. बरोबर चालतंय, पोत्यात घालून येतो. बरोबर. तू पण चल माझ्यावर. बरोबर चल. प्रिया बाहेर या. वैभव आलास तू? नुसता मी नाही, वाघाची शिकार करून वाघ पोत्यात घालून आणलाय. अरे वा 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 वा, धारशायचं तुम्ही जावाय बापू. मग काय? त्यात वाघ आहे का बघा आधी, मग जावाय बापू म्हणा. बर बघता. हा कसा आहे वाघ? घेतोय मी. मग कशी वाटली माझी शिकार? एक नंबरचा आहे बापू. उद्याच तुमच्या दोघांचं लगीन लावून देतो. थँक्यू सासरे बुवा. बरं जाऊ आहे बापू, मटण केलंय, चला जेवाय. हा मला पण पाहिजे मटण. चला. खोटा वाघ मला काय त्याचं वाघ नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.